गोंदिया से बड़ी खबर आई है। अब अगर आपने ट्रैफिक नियम तोड़ा तो बच पाना मुश्किल होगा। दरअसल पुलिस अधीक्षक ने एक नए कंट्रोल रूम का उद्घाटन किया है, जिसमें हाई टेक ANPR यानी कि ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकग्नाइजेशन कैमरे लग गए हैं। ये कैमरे 24 घंटे सड़क पर निगरानी रखेंगे और जैसे ही कोई वाहन चालक नियम तोड़ेगा, कैमरा तुरंत उसकी नंबर प्लेट स्कैन करके अपने आप ई चालान बना देंगे। NPR तकनीक सिर्फ चालान के लिए ही नहीं बल्कि अपराध नियंत्रण में भी बेहद मददगार साबित होगी। किसी भी संदिग्ध वाहन की लोकेशन और जानकारी तुरंत पुलिस के पास पहुंच जाएगी। शहर के प्रमुख चौराहों पर लगे यह कैमरे गोंदिया की ट्रैफिक व्यवस्था को और सख्त बनाएंगे। पुलिस का कहना है कि इस कदम से ट्रैफिक अनुशासन में सुधार होगा और दुर्घटनाओं में कमी आएगी। तो अब अगर आप गोंदिया की सड़कों पर नियम तोड़ने की सोच रहे हैं तो सावधान हो जाइए, क्योंकि कानून की नजर आप पर हर समय रहेगी। गोंदिया जिल्हा पोलीस दलातील वाहतूक शाखा आहे, आज आपण CCTV कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले आहे। याच्यामध्ये शहरातील विविध भागात जे CCTV कॅमेरा लागलेले आहेत त्यांना एकाच ठिकाणी त्यांना मॉनिटर करण्याची सुविधा इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडिंग कॅमेरा लावलेला आहे, ज्याच्याद्वारे ऑटोमॅटिक जे व्हेकल्स ट्रॅफिक रूल्स ब्रीच करत असतात त्यांना आपण ऑटोमॅटिक फाईल इथून ऑफिसमध्ये बसून करू शकणार आहोत। सध्या एक कॅमेरा आपण आंबेडकर चौकातील ब्रिज आहे तिथे लावलेला आहे। जास्तीत जास्त व्हायोलेशन्सच्या तक्रारी तिथे प्राप्त होत असतात, विशेष करून रॉंग साईडने जे ड्राईव्ह करतात, तर त्यांना मॉनिटर करण्यासाठी आणि त्यांना फाईन करण्यासाठी आपण हा पहिला कॅमेरा तिथे सुरू केला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच अजून 15 कॅमेरे, एकूण 16 आपण ते नंबर प्लेट रीडिंगचे कॅमेरे इन्स्टॉल करणार आहोत। त्याचबरोबर बुलेट कॅमेरा, PTZ कॅमेरा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे इन्स्टॉल करून आपण शहरातील CCTV मॉनिटरिंग आणि ट्रॅफिक रेग्युलेशन अधिकाधिक टेक्नोसावी करण्यावर भर देणार आहोत आणि त्याची सुरुवात आज इथून आपण आज केलेली आहे। तर याचा शहराच्या कायदा सुव्यवस्थेला, क्राईमला आणि ट्रॅफिक रेग्युलेशनला नक्कीच फायदा होणार आहे।